नमस्कार, आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट। जय हिंद चालक मालक संघटनेच्या वतीने 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून वाहन चालक मालक आणि वाहन वाहतूक व्यवसायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात व काही प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत स्टीअरिंग छोडो आंदोलन करणार आहे। या आंदोलनाला स्वाभिमानी एकता माल वाहतूक संघटना, सातारा जिल्ह्यातील संपूर्ण वाहन चालक मालक, योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र अखंड भारत संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाश भाऊ दांडेगावा, जय संघर्ष वाहन चालक संस्था अशा अनेक वाहन चालक मालक संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। माननीय आरिफ खान सर यांच्या म्हणण्यानुसार या बेमुदत स्टीअरिंग छोडो आंदोलनामध्ये भारतातील सर्व वाहन चालक मालक यांनी सामील व्हावे असे जाहीर आवाहन केले आहे। जय हिंद चालक मालक संघटनेच्या वतीने काही प्रमुख मागण्या आहेत, जसे अपघात झाल्यास वाहन चालकाला नागरिकांकडून मारहाण होऊ नये याकरिता भारत सरकार व केंद्र सरकारने यांच्याकडून चालक सुरक्षा कायदा करण्यात यावा। संपूर्ण भारतातील आरटीओ चेकपोस्ट बंद करण्यात यावी। रस्त्याची खराब परिस्थिती असल्यामुळे टोल टॅक्स माफ करावा। टोल नाक्यावर पोलिसांपासून वाहनधारकाला होणारा नाहक त्रास थांबवावा। अशा अनेक मागण्या आहेत। सविस्तर बातमी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया। या अत्याचाराविरुद्ध 1 ऑक्टोबर 2024ला आपल्याला स्टीअरिंग छोडो आंदोलन करायचे, कारण आता जर आंदोलन करत नसतो ते इलेक्शनचा पिरियड आहे, या मागण्या मान्य होतील। महाराष्ट्रात आपल्या मागण्या रास्त आहेत। आपल्या मागण्या काय आहेत? आपल्याला ड्रायव्हरला रोड सुरक्षा मिळावी, गाडी भाडेवाढ व्हावी, चेकपोस्ट बंद व्हावेत व प्रत्येक बॉर्डरचे आरटीओचे चेकपोस्ट बंद व्हावेत, कारण तिथं लूटालूट आहे। प्रत्येक गाडी मागं गाडी किती क्लिअर असली तरी 1500 रुपये द्यावे लागतात, तर ते चेकपोस्ट बंद व्हावेत। ड्रायव्हरला 5 लाख रुपयापर्यंतचा इन्शुरन्स अपघातामध्ये देण्यात यावा। अपंगत्व आलं तरी 5 लाख रुपये देण्यात यावे आणि मृत्यू झाला तरी 5 लाख रुपये देण्यात यावे। हे महाराष्ट्र शासनाकडून भारत सरकारकडे मागण्या आहे। त्याचं खरं कारण असं आहे की आपल्या मागण्या मान्यच का आणि इन्शुरन्सच का, तर त्याचं कारण असं आहे की 35% फायनान्शियल सपोर्ट आपण भारत सरकारला करतो। प्रत्येक सरकारला आपण 35% इकॉनॉमीचा मदत करतो, म्हणजे टॅक्स भरतो आपण। गाडी नवी घेण्यापासून 18% GST पासून गाडी फार 15 वर्ष पूर्वी होत आली तरी त्याचे टॅक्सच भरत चालतो। रोड टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, सेल टॅक्स आहे, सगळे टॅक्स ड्रायव्हरच्या गाडी मालकांच्या बोकांडी टाकलेले आहेत। तर त्याच्यासाठी चेकपोस्ट बंद व्हावं, पार्किंग यार्ड मिळावं। दर 200 किलोमीटरला जो कायदा आहे, नॅशनल हायवेचा जो कायदा आहे की दर 200 किलोमीटरला पार्किंग यार्ड असावं, म्हणजे गाडी ड्रायव्हर लोकांची विश्रांतीसाठी विश्रांतीगृह असावं। त्याच्यामध्ये ड्रायव्हरची जर कंप्लीट 8 तास झोप जर झाली तर ॲक्सिडेंट कमी होतील। दुसरी गोष्ट, पार्किंग यार्डमध्ये जर गाडी लागली तर डिझेल चोऱ्या माऱ्या होणार नाही। प्रत्येक हायवेला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये समृद्धी हायवे, मुंबई हायवे म्हणजे बॉम्बे बेंगलोर हायवे, या हायवेला चोऱ्या माऱ्या, दिवसा ढवळ्या चाकू लावून लुटालूट होते, डिझेल लुटतायत, मारतायत ड्रायव्हर लोकांना। तर ह्याच्याकडे लक्ष द्यायला सरकार तयार नाही। त्यासाठी 1 ऑक्टोबर 2024ला सकाळी 10 वाजता कापूरहोळ मुंबई बेंगलोर हायवेला सकाळी 10 वाजता बोहोर चे अध्यक्ष संतोष भोसले व बाकीचे नेत्यांची टीम, उपाध्यक्ष अध्यक्ष यांची सगळी टीम रास्ता रोको, म्हणजे सकाळी 10 वाजता रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे। 1 ऑक्टोबर 2023ला सकाळी 10 वाजता कापूरहोळ भोर जिल्हा तालुका भोर नॅशनल हायवे जो NH4 हायवे आहे, तर त्याच्यात जास्तीत जास्त सामील व्हावं। 1 ऑक्टोबरला आपलं स्टीअरिंग सोडावं ड्रायव्हर लोकांनी, गाडी मालकांनी गाड्या बाहेर काढू नये 1 ऑक्टोबरला, ठीक आहे ना। आता जर लढत मिळाली नाही, आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये जर आपण जिंकलो नाही तर 5 वर्ष परत आपल्याला गुलामी करावी लागणार आहे। तर मित्रांनो, आता सावध व्हा आणि आपल्याला कुठल्या परिस्थितीत 1 ऑक्टोबरला आपल्याला हा स्टीअरिंग छोडो आंदोलन पूर्ण भारतामध्ये करायचं आहे। सगळ्या संघटनांनी ज्यांनी पाठिंबा दिलाय त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि कृपया ज्या संघटना राहिलेल्या असतील त्यांनी कृपया आम्हाला आपल्या सगळ्यांना पाठिंबा द्यावा ही विनंती करतो। ठीक आहे मित्रांनो, तर जास्तीत जास्त सामील व्हा आणि त्या दिवशी गाड्या रोडवर आणू नका। जय हिंद।
आयुब खान यांनी जे महाराष्ट्रभर ट्रेनिंग सोडो आंदोलन स्टार्ट केलेलं आहे 1 तारखेला 1 ऑक्टोबरला, त्या आंदोलनात आमचा स्वाभिमान एकता माल वाहतूक संघटना याचा जाहीर पाठिंबा आहे असे आम्ही जाहीर करतो. बारामतीचे आरिफ भाई जे खरेदी विक्री महासंघाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी येत्या 1 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील सर्व गाड्या बंद ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे. आणि जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था प्रणित संघटना त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघर्ष. आपल्याला ही बातमी आवडली असेल तर वाहन चालक मालकाच्या हिताकरिता या बातमीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि वाहन चालक मालक यांच्या समस्या निर्भीडपणे मांडणारे आपले बुलढाणा सुपरफास्ट न्यूज चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. मी संपादक अरुण जाधव.